नमस्कार सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. मी प्रशांत सागवेकर. आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्या या विशेष बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पहिली बातमी आहे, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ अडचणीत आले. जैन बोर्डिंगची जागा विकासकाला विकण्यामागे मोहोळ असल्याचा आरोप करण्यात आलाय. माजी खासदार राजू शेट्टी यांनी हा गंभीर आरोप केला. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळ यांची कोणतीही प्रतिक्रिया आतापर्यंत आलेली नाहीये. त्यामुळे मुरली अण्णा गप्प का असा प्रश्न विचारला जातो. दुसरी बातमी आहे, महाराष्ट्र सरकारनं अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी मोठी मदत जाहीर केली आहे. गुरुवारी सरकारनं 1356 कोटी रुपये निधीच्या वाटपाला मान्यता दिली. या संदर्भातली माहिती राज्याचे पुनर्विकास मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे. या निर्णयामागे सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या म्हणजेच NDRFच्या निकषांनुसार जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्रासाठी मदत देण्याचं स्पष्ट करण्यात आलंय. तिसरी आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी, छगन भुजबळांनी केलेल्या वक्तव्याची. जरांगे नव्हे दरिंदे असा तीक्ष्ण हल्ला छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर केलाय. तर त्याच वेळेला मुळावर उठलात तर मराठे उत्तर देतील असा प्रतिहल्ला मनोज जरांगे पाटील यांनी केला. जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातला आरक्षणावरूनचा वाद या निमित्तानं विकोपाला जाताना पाहायला मिळतो. चर्चेला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी बातमी बघूया. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ अडचणीत सापडलेत. जैन बोर्डिंगची जागा विकासकाला विकण्यामागे मोहोळ आहेत असा थेट आरोप राजू शेट्टींनी केला. राजू शेट्टी काय म्हणतायत आपण पाहूया. गोखले डेव्हलपर्समध्ये पुण्याचे खासदार आणि आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भागीदारी आहे हे त्यांनीच निवडणूक विवरणपत्रामध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे 230 कोटी रुपयाला खरेदी करायचं आणि त्याच्यातून 3000 कोटी रुपये मिळवायचं असं हे आहे. याला राजकीय वरदस्त असल्याशिवाय, प्रशासनावर अंकुश असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत. आणि त्यामुळं हे सरळ सरळ मुरली अण्णा मोहोळ असतील किंवा मुख्यमंत्री सुद्धा, कारण धर्मादा आयुक्त हे त्यांचे नातेवाईक आहेत, यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याकरता आत्ता माझ्यासोबत आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आणि आमच्यासोबत आहेत अक्षय जैन, जे आंदोलक आहेत. सगळ्यात पहिल्यांदा रोहन कदम यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. रोहन, काल या संदर्भात जैन समाजानं मोठं आंदोलन पुण्यामध्ये उभारलं. मुरली अण्णा मोहोळ या सगळ्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत गप्प आहेत असं चित्र दिसतंय. आपली याबाबतची माहिती काय? खरं तर अनेक राज्यामध्ये दूरदृष्टीचे नेते आपल्याला यापूर्वी पाहायला मिळाले आहेत आणि मुरलीधर मोहोळ हे आता आधुनिक दूरदृष्टीचे नेते म्हणून पुण्यामध्ये ओळख करतात की काय, अशी चर्चा जी आहे ती पुण्यामध्ये सुरू झाली आहे. कारण का, ज्या पद्धतीने आज सकाळपासून सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या जाणून बुजून ज्या आहेत त्या कुठेतरी पेरण्याचा प्रयत्न केला गेलेला होता आणि त्यातून एक मुख्य मुद्दा जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतोय. तो म्हणजे हे गोखले डेव्हलपर्स ज्यांच्यासोबत यांची भागीदारी होती ती भागीदारी आता आमची नाहीये, अशा प्रकारचा म्हणणं जे आहे ते मुरलीधर मोहोळांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे. 4 फेब्रुवारीला मुरलीधर मोहोळांनी ही सगळी भागीदारी जी आहे ती या गोखले डेव्हलपर्सची काढून घेतलेली आहे आणि याच फेब्रुवारी महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात याच गोखले डेव्हलपर सोबत जो आहे तो या जागेचा साठेखत देखील झाल्याची माहिती सध्या मिळते. त्यामुळे कदाचित आधीच मुरलीधर मोहोळांना माहिती पडलं असावं की कदाचित या सगळ्याचा व्यवहार होणार आहे आणि त्यामुळे आपण यातून बाहेर पडलेलं बरं, म्हणून ही दूरदृष्टी मुरलीधर मोहोळांची आहे का, अशी चर्चा संबंध पुणे शहरामध्ये रोहन, आपल्या सोबत राहा. आपण अक्षय जैन यांच्याकडे जाऊया. अक्षय, आपण आंदोलन केलं आणि या आंदोलनाला तीव्र पडसाद या आंदोलनाचे पुण्यामध्ये उमटले. तुमची भूमिका जी आहे ती नक्की या पाठीमागची काय आहे ते जाणून घ्यायचंय. नमस्कार. जय महाराष्ट्राच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो जी. की आम्ही सर्वात आधी आम्हाला या प्रकरणाची जी माहिती आहे 14 मे 2025 ला मिळाली. जी तोपर्यंत आमचं सर्वांचं म्हणजे समाजाचा असेल किंवा माजी विद्यार्थ्यांचा असेल एकच समज होता की ही प्रायव्हेट चॅरिटेबल ट्रस्ट, ही पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट नाहीये. जी ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा निवेदन द्यायला गेलो चॅरिटी कमिशनरांकडे, त्यांच्या ऑफिसला पुण्यातल्या, तिथला डेप्युटी कमिशनर असतील, असिस्टंट कमिशनर असतील, कोणताही अधिकारी आमच्यासोबत फोटो निवेदन देताना काढायला तयार नव्हता. आता सरप्राईज होणार, अरे
हे असं का होतंय? जी मग जी त्यानंतर ज्यावेळेस आम्हाला 15-20 दिवसात आम्ही पुढे मग प्रक्रिया सुरू केली, ज्यावेळेस डॉक्युमेंट्स हातात मिळायला लागले वगैरे, थोडं धक्कादायक होतं. आता जी जागा आहे ती आहे 1,29,000 स्क्वेअर फीट आणि त्या 1,29,000 स्क्वेअर फीट पैकी 3,500 स्क्वेअर फीट वर एक 15 मजली बिल्डिंग बिल्डर आम्हाला देणार आहे. जी आणि त्याच्यात 150 विद्यार्थ्यांची व्यवस्था आधी केलेली होती. आमचं आंदोलन सुरू झालं ज्यावेळेस आम्ही ह्या विषयात पडलो त्यावेळेस मग त्यांनी 150चे 200, 250 ते 300 वर आलेत. आमचा मुद्दा एक होता, डेव्हलपमेंट आपण कशाला म्हणतो? ज्यावेळेस 250 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी होती, त्याला तुम्ही 500, 600, 700 काही केलं असतं तर दॅट वुड हॅव बीन कॉल्ड डेव्हलपमेंट. यांनी काय केलं परस्परपणे आणि सर्वात महत्वाचं 9 तारखेला ज्यावेळेस आमची हायकोर्टात रिट पिटिशन दाखल झालेली, त्याची जी हिअरिंग होती. जी 8 तारखेला सेल डीड होतं. 7 तारखेला संबंधित बिल्डरला जे लोन सँक्शन होतं, डिस्बर्स त्या दिवशी होतं. लगेच सेल डीड म्हणजे 24 तासाच्या सर्व या प्रक्रिया होतात. आता मला जर 7, 8, 10 लाखाचा जर लोन काढायचं असेल, तर 10 लाखाचं लोन मला बँक एका दिवसात मिळणार आहे का? नाही. इथं 70 कोटी रुपये 24 तासाच्या आत बिल्डरला मिळालेत. जी प्रॉपर्टी मॉर्गेज झाली, सेल डीड झालं आणि हे सर्व 24 तासाच्या आत घडलेलं आहे. आणि जर तुम्हाला माहिती आहे, की उद्या आपली हिअरिंग आहे, हे सर्व घाईगडबडीत केलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे बिल्डरपेक्षाही आमचं कुंपणच शेत खातं आहे. जे ट्रस्टी याच्यातले होते, ट्रस्टींनीच हे सर्व व्यवहार केलेला आहे आणि ट्रस्टीच्या मार्फत हे सर्व इथे घडलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये अक्षय थेट मुरलीधर मोहोळांचा सहभाग आहे. ही सगळी जागा विकासकाला विकण्यापर्यंत मुरलीधर मोहोळांनी सपोर्ट केलाय, मदत केलाय, अशा संदर्भातले काही थेट पुरावे किंवा अशा पद्धतीचं काही म्हणणं आपल्या सगळ्यांचं आहे? बरोबर. आता विषय काय आहे, ज्यावेळेस आपण जसं मी म्हटलं, की 14 तारखेपर्यंत आमच्याकडे मे महिन्यामध्ये डॉक्युमेंट्स काहीच नव्हते. तर डॉक्युमेंट हातात लागले, तर त्यावेळेस मुरली अण्णांचा जो ॲफिडेव्हिट आहे, इलेक्शन ॲफिडेव्हिट, त्याच्यात त्यांनी काही प्रोजेक्ट्समध्ये बडेकर असतील, जो दुसरा एक बिडर होता, बडेकर असतील आणि किंवा गोखले यांच्यामध्ये त्यांची पार्टनरशिप स्टेक आहे काही प्रोजेक्टमध्ये असा त्यांनी उल्लेख केलेला. जी आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस चॅरिटी कमिशन यांना परवानगी देतो, त्याच्या आधीच मुरली अण्णांचं याच्यातनं नाव कमी होऊन जातं वगैरे. आता ह्या सर्व गोष्टी जे डॉट कसे क्लिअर होत आहेत आपल्याला मला काही सांगायची गरज नाही, हे ओपन आहे. तरी आमचं म्हणणं असं आहे, की हे बिल्डरांनी आणि म्हणजे बिल्डरांपेक्षा सुद्धा जे आमचे ट्रस्टी असतील किंवा हे जे लोकांनी केलेलं आहे, याच्यात ते मूळ आरोपी आहेत. हे म्हणजे यांना पैशांची हौस होती. आणि महत्वाचं आहे, अजून एक मुद्दा याच्यात असा आहे, 21 नोव्हेंबर 2023 ला जे आमचे ट्रस्टी आहेत, त्या ट्रस्टींपैकी एक ट्रस्टींनी ET नावला इंटरव्ह्यू मध्ये एक अँकरला असं सांगितलेलं, आम्ही 230 कोटी रुपये जे आहे ते जी आम्ही जनरेट करणार आहोत येणाऱ्या पुढच्या 1 ते 2 वर्षात आणि ते आम्ही आमच्या इंडस्ट्रीमध्ये वालचंद इंडस्ट्रीजमध्ये ते ट्रान्सफर अक्षय, करणार आहोत. तुम्हाला आता हे थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत राम कुलकर्णी आहेत, जे भाजपचे प्रवक्ते आहेत. या सगळ्या विषयासंदर्भात राम कुलकर्णी काय म्हणतायत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कुलकर्णी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नाही नाही. कुलकर्णी साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा. जी, आपण पाहतो आहोत की मुरलीधर मोहोळ यांच्यावरती एक थेट आरोप होतोय. पुण्यामध्ये एक महत्त्वाची जागा जी जैन समाजासाठी आरक्षित आपण म्हणूया तशा पद्धतीची जागा होती, जैन समाजाची जागा होती आणि ती थेट परस्पर विकासकाला विकण्याचा आरोप राजू शेट्टींनी मोहोळ यांच्यावरती केलाय. आणि आता अक्षय आपल्याजवळ जे अक्षय जैन आहेत त्यांच्या बोलण्यातून सुद्धा तशाच पद्धतीच्या काही गोष्टी आपल्याला दिसत आहेत. भाजपचा एक मंत्री या संपूर्ण प्रकरणामध्ये आहे, केंद्रीय मंत्री आहेत, महत्त्वाच्या पदावरती ते आत्ता काम करतायत, अशा पद्धतीचा एक आरोप होतोय. आपण काय प्रतिक्रिया द्याल? नाही, मुळामध्ये आता माननीय मंत्री मोदी मुरली अण्णा हे नेतृत्व स्वच्छ प्रतिमेचं आहे. पुण्यामध्ये खरं पाहता या प्रकरणाला अजून वस्तुस्थिती समोर आलेली नाहीये. आरोप प्रत्यारोप हा राजकीय भाग यामध्ये दिसतो, पण 100% मुरली अण्णाकडे ज्याप्रमाणे त्या नेतृत्वाकडे पुणेकर पाहतात जी त्याच्यामध्ये निश्चितच हा केवळ राजकीय द्वेषाचा भाग वाटतो. काय अक्षयजी, बोलताय साहेब? राजकीय द्वेष कसं काय होणार आहे साहेब? हा राजकीय द्वेष नाहीये. हा आमच्या अण्णांवर सुद्धा हे नाहीये. परंतु मग याच्यावरती जी भूमिका आहे, हॉस्टेल कोणासाठी? आज आपण पुण्यात ज्यावेळेस बघतो, हॉस्टेलसाठी जागा उपलब्ध नाहीये. इथं 3 एकरची जागा आहे, 1,30,000 स्क्वेअर फीटची जागा आहे. तिथं फक्त 3,500 फूट दिली जाते हॉस्टेलला, ट्रस्टींना आणि त्याच्यावर तुम्ही बिल्डर रिक्रूट आणि ते सुद्धा लीजवर. जागा मालकी आता कोणाची? ट्रस्टची आहे. आणि उद्या ज्यावेळेस बिल्डरला विकली त्यानंतर ही लीजवर दिली जाईल. तर याच्यावर आपण स्पष्टीकरण द्यावं. आमचं अण्णांवर देतील ना. असेल किंवा भारतीय जनता पक्षावर आजही आरोप असा विषय डायरेक्टली नाहीये. परंतु ज्या काही घटना घडतायत त्याच्यावर स्पष्टीकरण किंवा त्याच्यावरचे जे क्लिअरन्स आहे ते यांनी द्यावं. माननीय मंत्री महोदयाचं ह्याच्यावर स्पष्टीकरण निश्चित येईल.
संपूर्ण प्रकरणामध्ये येईल त्यांची प्रतिक्रिया असं ते विश्वासानं राम कुलकर्णी म्हणतायत. रोहन, या संपूर्ण प्रकरणावरती आपण सगळेच जण लक्ष केंद्रित करून राहूया. या संपूर्ण प्रकरणामध्ये नक्की आता मुरलीधर मोहोळ काय म्हणतात, त्यांचा सहभाग खरंच आहे की नाही हे त्यांच्या प्रतिक्रियेनंतरच आपल्याला समजू शकेल. अक्षय आणि रोहन, आपल्या दोघांनाही धन्यवाद, तुम्ही सहभागी झालात या चर्चेमध्ये. त्याकरता पुढच्या बातमीकडे वळतोय. पुढची बातमी आहे सरकारनं जाहीर केलेल्या मदतीसाठी. पूरग्रस्तांसाठी सरकारनं 1,356 कोटींचा निधी जाहीर केलाय. पुणे आणि संभाजीनगर विभागातल्या 7 जिल्ह्यांना हा निधी देण्यात आला. सरकारनं हा निधी जाहीर केलेला आहे. ज्या वेळेला अशा पद्धतीच्या नुकसानग्रस्त भागांना निधी देण्यात येतो त्यावेळेला खूप मोठे आव्हानं आणि समस्या अडचणी सरकारच्या पुढे असतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारनं जवळजवळ हा 1,356 कोटींचा निधी जाहीर केलेला आहे आणि हा 7 जिल्ह्यांसाठी आहे, जे जिल्हे पुणे आणि संभाजीनगरमधले आहेत. आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आता माझ्यासोबत राम कुलकर्णी आहेत, भाजपचे प्रवक्ते, आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थात शरद पवार गटाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे आपल्यासोबत आहेत. दोघांचंही स्वागत आहे. मी सगळ्यात आधी हेमा पिंपळे यांना विचारणार आहे, ज्या पद्धतीची मदत सरकारनं आज जाहीर केली आहे, 7 जिल्ह्यांचा समावेश आहे, 1,356 कोटी सरकारनं देऊ केलेत, मंजूर झालेत आणि ते आता वाटपाला देखील सुरुवात होईल. आपण विरोधक म्हणून सरकारच्या या भूमिकेकडे कसं पाहताय? तर पहिल्यांदा मी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या तमाम अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना या सरकारच्या सुलतानी संकटामुळे आलेल्या काळ्या दिवाळीच्या शुभेच्छा देते. आणि त्यानंतर मराठवाड्यासाठी, विशेषतः मराठवाड्यासाठी जे हजारो कोटीचं पॅकेज 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संभाजीनगरला मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केलं होतं, त्याची श्वेतपत्रिका सरकारने अगोदर काढावी. त्यानंतर अतिवृष्टी बाधितांसाठी 32,000 कोटीच्या वर आम्ही पॅकेज देऊ, NDRFच्या निकषाच्या वर आम्ही पॅकेज देऊ, 3 हेक्टर मर्यादा ठेवून आम्ही पॅकेज देऊ, अशा प्रकारची वल्गना मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर GR काढून मला वाटतं हेमाजी, तुम्हाला थोडंसं थांबवतोय. राम कुलकर्णी यांची प्रतिक्रिया घेऊया. राम कुलकर्णी, ज्या पद्धतीनं सुरुवातीलाच हेमा कुलकर्णी यांनी काळी दिवाळी जी सरकारमुळे आली असा उल्लेख केलाय, आपली प्रतिक्रिया? या चॅनलवर आमच्या भगिनी आहेत हेमाताई जी, मी त्यांना सांगतो की निसर्गाच्या संकटामुळे आम्हा शेतकऱ्यावर फार मोठं हे संकट कोसळलं, पण यामध्ये राज्याचं सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी निश्चितपणे सांगितलं होतं की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. जी, आम्ही दिवाळीच्या पूर्वी आम्ही शेतकऱ्यांना मदत देऊ असं सरकारनं सांगितल्यानंतर हेमाताई त्यावेळेस तुमचा विश्वास बसला नव्हता की खरंच हे आपल्याला सरकारला मदत करतील का नाही. जी, 2 दिवसापूर्वी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा म्हणले होते की सढळ हाताने मदत करायला हवी आणि काळी दिवाळी. मला असं वाटतं की आज धनत्रयोदशीच्या दिवशी अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडणार आहेत. त्यासाठी 1,356 कोटीचा निधी आणि आज आणि उद्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर म्हणजे उद्या दिवाळी तर सुरू झाली, पण जो सरकारनं शब्द दिला होता जी, तो सरकारनं शब्द 100% पाळलेला आहे. आणि म्हणून संवेदनशील सरकार आम्ही यासाठी म्हणतो की दिवाळी सुरू झाली, आम्ही संकटात आहेत आणि 4 घास खायला शेतकऱ्याला गोरगरिबाला आज मदत झालेली. प्रतिक्रिया घेऊया. हेमाजी, काय सांगाल? नाही, राम सरांना मी सांगू इच्छिते की तुम्ही जे सांगताय धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले, अगोदर तुम्ही म्हणालात ई-KYC कंपल्सरी, त्यानंतर म्हणालात की जो पूर्वीचा डाटा आहे तोच आम्ही रिकव्हर करू, त्यानंतर पुन्हा आता ई-KYC आपण कंपल्सरी केली. म्हणजे सर, आपल्या सरकारच्या कृपेने मला वाटतं सेलू तालुक्यातल्या एका आमच्या शेतकरी बांधवाने तुमचा जो 6,900 रुपयाचा तटपुंजा चेक आला होता तो सरकारला वापस करण्याची नामुष्की या सरकारवर आली आहे. सर, आपल्याला माहिती असेल बीड जिल्ह्यामध्ये अनेक जमिनीचं भूसंकलन झालंय.
कपिलधारवाडी म्हणून आमच्या बीड तालुक्यात एक जवळ गाव आहे, जी ते पूर्ण नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. जी असं असताना पशुधन सगळं वाया गेलेलं असताना सुद्धा जिल्हा स्तरावर पशुधन, नैसर्गिक आपत्ती, मृतांना मदत अशा प्रकारची वल्गना या सरकारने केली आहे. एकीकडे म्हणायचं आम्ही पाठराखे आहोत, आम्ही सरकार शेतकऱ्यांचे पाठराखे आहोत, बाप जी. आहोत, आणि दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांवर, प्रशासनावर ही मदत फेकून द्यायची, अशा प्रकारचं दुटप्पी वागणं या सरकारचं आहे. राम कुलकर्णी यांचं उत्तर घेऊया. राम कुलकर्णी, काय म्हणाल? आरोप थेट होत आहेत. नाही हेमाताई, मी तुम्हाला सांगतो, ही जी मदत आली आज शेतकऱ्यांच्या खात्यावर, जी मदत पडते ते अतिवृष्टीनं झालेल्या पिकांची नुकसानीची मदत आहे. मी तुम्हाला सांगतो, सरकारनं या अतिवृष्टीमध्ये ज्यांचे मृत जनावर गेले वाहून, जी ज्यांचं पशुधन पूर्णतः वाहून गेलंय, घराची पडझड झाली, ज्यांना की घरामध्ये पाणी, ही जी मदत आहे ह्याचे तर प्रस्ताव शासनानं स्वतः मुंबईला मागून घेतले नाहीत. हे आदेश दिलेत कलेक्टर साहेबांना की तुम्ही पंचनामे करा आणि जिल्हाधिकारीच्या लेवलवर ही मदत मिळणार आहे. आज जी मदत मिळते ते अतिवृष्टीनं जी पिकं बाधित झाली, अतिवृष्टीनं जे जमिनीच्या स्वतः या ठिकाणी नुकसान झालं पिकाचं, जी त्याची मदत आहे. आणि ताई शेतकऱ्यांना आज मदत मिळते. मला असं वाटतं की विरोधकांनी कधी कधी असं वाटतं ताई की तुम्ही किमान हे मान्य करायला पाहिजे की मी देवाभाऊ एक छोटासा सरकारचं प्रश्न हेमा कौतुक पिंपळे यांना करते. मला विचारायचा आहे. हेमा पिंपळेजी, सातत्यानं विरोधक एकच मागणी करत होते की ओला दुष्काळ जाहीर करा. ज्या पद्धतीनं आज संपूर्ण मराठवाडा असेल त्या ठिकाणी झालेली जे काही नुकसान आहे ते नुकसान जर आपण पाहिलं तर त्या पद्धतीची मागणी सातत्यानं विरोधकांनी लावून धरली. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की ओला दुष्काळ जाहीर होणार नाही, मात्र ओला दुष्काळ असताना जे निकष लागतात ते सगळे निकष आपण लावू. आपण या सगळ्या बाबतीमध्ये कसं पाहताय या सगळ्याकडे? नाही, आता ह्या सरकारने तर त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये ज्यावेळी मतदान त्यांना घ्यायचं होतं त्यावेळी मॅनिफेस्टोमध्येच आम्ही शेतकऱ्यांची संपूर्णतः सातबारा कोरा करू, कर्जमाफी जी करू, अशा प्रकारची जाहीरनाम्यात केलं होतं. परंतु आम्ही जे मागतोय की हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना मदत करा, ही मला वाटतं ही सुद्धा मदत फार काही सरकारने मेहरबान केली. उद्योगाला जसं ते करतायत कर्ज माफ करोडो रुपयाचे, जी तसं केलंय असं होत नाही. राम सर, मला माहिती नाही आपण भारतीय जनता पार्टीच्या लोकांना ग्राउंड लेवलला, ग्रासरूट लेवलला फिरायची सवय नाही, परंतु आम्ही लोक ग्रासरूट लेवलला गेलेलो आहे. बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक खेडेगावामध्ये गेलेलो आहे. पुलं, दळणवळणाची साधनं सुद्धा, रस्ते सुद्धा पूर्ण नेस्तनाबूत झालेले आहेत काही काही गावांमध्ये. जी असं असताना तुम्ही जे सांगताय की जिल्हाधिकाऱ्यांकडे पशुधन किंवा नैसर्गिक आपत्ती आलेल्याचं, आणि एकीकडे देवेंद्रजींनी जाहीर केलं होतं की आम्ही आमच्या पातळीवर ही सगळी मदत करू. आता हे प्रशासनाच्या कचाट्यात मदत अडकवायची आणि शेतकऱ्यांची काळी दिवाळी करायची. मला एक तुम्हाला विचारायचंय, 6,900 रुपये तुमच्या एखाद्या मंत्र्याला द्या आणि त्या मंत्र्याला सांगा की दिवाळी तुम्ही 6,900 रुपयामध्ये साजरी करा. बघू तुमचे मंत्री करतात. राम कुलकर्णी, उत्तर. नाही, मी हेमाताईंना हे सांगतो जी की आज धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांना खात्यावर त्यांचे पैसे देण्यासाठी सरकारनं 1,356 कोटी रुपये दिले. मराठवाड्यातले आपण आहोत, आपण बीड जिल्ह्यातले दोघंही आहोत. आज जी आपल्या जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या नावावर पैसे खात्यावर पडायला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्हाला मी खात्रीनं सांगतो की जे इतर नुकसान आहे ते जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर देण्याचे आदेश सरकारनं दिलेले आहेत. त्याचं कारण की ते प्रस्ताव सुद्धा मंत्रालयात येणार नाहीत आणि म्हणून नक्कीच. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हे ज्याप्रमाणे सरकारनं सांगितलं, तर आज आमचा शेतकरी किमान जी धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्यांना खात्यावर पैसे पडतायत हे पाहून समाधानी होतोय. नक्कीच आणि नक्कीच खरंच मला असं वाटतं की किमान अशा या सरकारनं घेतलेल्या भूमिकेचं तरी स्वागत करायला पाहिजे. नक्कीच. दोघांचेही आभार. खरं तर वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळे मला थांबावं लागतंय. मात्र एकच वाद मुद्दा प्रतिवाद. मांडायचा जी जी हेमत आहे, बोला. एकच मुद्दा मांडायचा आहे. बीड जिल्ह्याचं, मी बीड जिल्ह्यातली आहे आणि सर पण बीड जिल्ह्यातले आहेत, म्हणून एक उदाहरण देते. जी 513 कोटी 8,06,000 रुपये बीड जिल्ह्यासाठी मदत जाहीर केली. मग हे मला वाटतं मकरंद पाटलांनी ती मदत काल जाहीर केली. मला राम सरांना विचारायचंय की बीड जिल्ह्यामध्ये 1,000 रुपये तरी आता धनत्रयोदशीच्या दिवशी खात्यावर शेतकऱ्याच्या जमा झालेत का, हे आपण दाखवा. पडायला सुरुवात झाली. पैसे आज संध्याकाळपर्यंत पडतील ताई, जी 100% पडतील. पडायला सुरुवात झाली.
जी आपण उत्तर घेतलेलं आहे. दोघांचे आभार. खरं तर विषय मोठा आहे, कारण शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय ते नुकसानाची जर आपण मोजणी केली तर ते कुठल्याच मोजमापामध्ये मोजू शकणार नाही. अशा पद्धतीचं नुकसान आहे. नुसतं आर्थिक नुकसान नाहीये, ते प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीचं मानसिक नुकसान आहे. शेतकरी खचला आहे, कारण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवरती ही आसमानी संकट ओढवलंय, त्या संकटामधून बाहेर कसं पडायचं याचा विचार शेतकरी करतायत. मात्र या चर्चेमध्ये तुम्ही दोघंजण सहभागी झालात आणि आपापली मतं प्रेक्षकांसमोर ठेवलीत, त्यासाठी दोघांचे अगदी मनापासून आभार. तिसऱ्या बातमीकडे वळणार आहे. तिसरी बातमी आणि महत्त्वाची बातमी. छगन भुजबळांनी कालच्या बीडमधल्या महायलगार मेळाव्यामध्ये एक वक्तव्य केलं. त्यांनी असं थेट वक्तव्य केलं, जरांगे नव्हे दरिंदे पाटील. छगन भुजबळांच्या तोंडून आलेलं हे मला वाटतं आजपर्यंतचं पहिलं अशा पद्धतीचं तीक्ष्ण पद्धतीचं हे वाक्य होतं, जे वाक्य अतिशय बोचरी टीका आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीची ही बोचरी टीका आहे. आणि त्याला अर्थातच जरांगे पाटलांनी उत्तर दिलंय. मात्र या सगळ्या संदर्भात ओबीसी आणि मराठे या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहतायत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत आत्ता आहेत मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे आणि ओबीसी नेते नवनाथ वाघमारे. सगळ्यात पहिल्यांदा भुजबळांनी नेमकं काल काय म्हटलं होतं ते आपण जाणून घेऊया, ऐकूया आणि मग चर्चेला सुरुवात करूया. आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मगाशीच सांगितलं धनंजयराव मुंडेंनी, मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोलले ना. अरे हे अंतर ह्या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं. आपण छगन भुजबळांनी काय म्हटलं मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये ते ऐकलं. मला याबाबत प्रतिक्रिया घ्यायची आहे गंगाधर काळकुटे यांची. गंगाधर काळकुटेजी, कसं पाहता भुजबळांच्या या हल्ल्याकडे? मला सांगायचंय सर, छगन भुजबळ साहेब हे आता वयाप्रमाणे साठी बुद्धी नाटी झाली का काय आणि त्यांचं मानसिक संतुलन ढळलंय की काय असं वाटायला लागलंय. आणि भुजबळ एकाकडे मंत्रिपदावर राहतात, घटनात्मक पदावर जी शपथ घेतली होती त्या शपथेचा भंग करतात. ते राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय की या जीआरचा ओबीसीला काही तोटा नाही किंवा यामुळे ओबीसीला कुठला धक्का लागत नाही. जी हे सांगितल्यानंतरही त्यांचा मुख्यमंत्र्यावर विश्वास नाही. तिकडं मंत्रिमंडळाची जी ओबीसीची उपसमिती आहे तिथं एक भूमिका ते मांडतात आणि जी. इथं बीडमध्ये येऊन मराठ्यांच्या विरोधात इथं वेगळी भूमिका मांडतात. मनोजदादाच्या बाबतीत अत्यंत खालच्या पद्धतीने ते बोललेत. जी मंत्रिपदावरच्या व्यक्तीला हे शोभत नाही जी आणि घटनेचा भंग करून ते इथं आलेत. असं जर होत असेल तर त्यांच्या या वक्तव्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. नवनाथ वाघमारेंचं कालची उत्तर सभा घेऊया. ही नवनाथ मराठा वाघमारेंचं समाजाला उत्तर आणि घेऊया. मनोजदादांना ओबीसी शिव्या नेते देण्यासाठी. नवनाथ वाघमारे आपल्यासोबत आहेत. नवनाथजी, काय म्हणाल? आत्ता गंगाधर काळकुटे यांनी भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. खरं तर लोकशाहीमध्ये निषेध वगैरे करण्याचा सर्वांना अधिकार असतो, जी. परंतु भुजबळ जे काल बोलले सभेमधून की जरांगेच्या बाबतीत की जरांगेमुळं जाती जातीत भांडणं लागले आणि जाती जातीत ते निर्माण झालं, त्याच्यात आमचं कुठलंही दुमत नाही. 100% जरांगेमुळंच मराठवाड्यात असेल, महाराष्ट्रात असेल, मराठा ओबीसी वाद निर्माण झाला आणि आजपर्यंत मराठा ओबीसी लहान मोठे भाऊ एकत्र सोबत नांदत होते. अक्षरशः अशी परिस्थिती निर्माण आहे की जीवा भावापेक्षा पलीकडची मैत्रीचे नाते सुद्धा मंत्रिपदावरचे लोक पण वाद करतात. वाघमारे तुम्हाला बोलून दिलं नाही का तिथं? याच्यावर मी बोला ना. गंगाधरजी बोलू द्या ना मला. ते बरोबर. खरं आहे, मंत्रिपदावरील लोकांनी खरं तर जरांगेवर बोललं नाही पाहिजे आजच्या घडीला. आमच्यासारखे तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत एकमेकावर बोलायला, परंतु एका जबाबदार माणसांनी असं बोलणं थोडं आहे हे. परंतु कसं आहे, भावनेच्या भरामध्ये आणि कुठतरी आता जरांगे यांनी महाराष्ट्रभर जो वाद निर्माण केला तो त्यांच्या तोंडातून बोलून गेलं. परंतु संविधानिक पदावर असताना अशा गोष्टी, परंतु आज असा प्रश्न आहे की महत्वाचा गोष्ट माझं असं मत आहे की राज्य सरकारनं ओबीसीचं अस्तित्व संपवलंय आणि जरांगेची लढाई लढताय, ओबीसीची लढाई लढताय. आम्ही राज्य सरकारला टार्गेट करतोय. राज्य सरकारला टार्गेट करत असताना हे दिवाळीच्या तोंडावर एकमेकाविषयी वक्तव्य थोडे आता कमीत कमी मला सणासुदीपुरते एका तरी प्रश्नाकडे जायचं आहे, कारण वेळेचं बंधन आपल्याकडे आहे. मात्र दोघांनाही एक प्रश्न आहे माझा की ओबीसी आणि मराठा यांच्यामधल्या भांडणाचा
आरक्षणाचा जो मुख्य मुद्दा आहे, ज्या सगळ्यांसाठी तुम्ही जण सरकारसमोर आलेले आहात, आपापली मतं ठेवत आहात, हा मुद्दा बाजूला पडत नाहीये का? आता ही वैयक्तिक टीका टिप्पणी झाली. आता आज भुजबळांनी जे जरांगेंवरती बोललं ते वैयक्तिक झालं. याच्या अगोदर आपण अनेक भाषणांमधून बघितलंय की जरांगेंनी सुद्धा काही गोष्टी भुजबळांच्या बाबतीमध्ये बोललेल्या आहेत. आपण स्क्रीनवरती नेहमी पाहत असतो. मात्र या सगळ्यामुळे मुख्य मुद्दा आरक्षणाचा बाजूला राहत नाहीये का? गंगाधर काळकुटे, काय वाटतं? नक्की मुख्य मुद्दा बाजूला राहतोय आणि मला वाटतं मी वास्तव बोलणारा माणूस आहे. हाक्या असतील किंवा वाघमारे जे असतील यांचं आमचं वैचारिक भांडण आहे. टोकाचे मतभेद होतात, जी. परंतु गेल्या 2 वर्षात हे दोघं ओबीसीचा चेहरा होऊ पाहत आहेत आणि हे कोणाला तरी खुपतंय, प्रस्थापित नेत्याला हे खुपतंय की हे नवीन 2 कालचे लोक आले आणि आपल्याला ओव्हरटेक करून पुढे गेले आणि त्याच्यातून कालचं जे वक्तव्य भुजबळांनी केलंय ना की मी पण या ओबीसीच्या लढाईत ओबीसीचा मसीहा आहे, ओबीसीचं आरक्षण जात असताना मीच हे वाचवलंय असं भुजबळांना दाखवायचंय आणि त्यांना ओबीसीचा नेता पहिले होतो आता पण मीच हे दाखवायचं, यातून हे वक्तव्य आले आणि जी. त्यातून ते विषय डायव्हर्ट करतायत. मला अतिशय गंभीरपूर्वक सांगायचंय साहेब, तुम्ही बघा जी उपसमिती ओबीसीचं काम करते तिथे तिथले मिनिट्स भुजबळांनी जाहीर करावेत जी. किंवा वाघमारेजींनी ते बघावेत. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट तिथं 12 मंत्र्याच्या सह्या त्या भुजबळांसहित भुजबळांनी त्यात सांगितलंय की तुम्ही तिथं ज्याच्या नोंदीत त्याला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही आणि मग ज्या खाडाखोड केलेल्या नोंदीत त्याला विरोध आहे तर ठीक आहे, आमचा बी त्या गोष्टीला विरोध आहे. चुकीचं कोणी प्रमाणपत्र काढत जी. असेल तर कारवाई व्हावी, पण इकडे बीडला येऊन मराठा ओबीसी वाद लावायचा आणि मीच कसा ओबीसीचा मसीहा आहे असं दाखवायचा भुजबळांचा हा आपण प्रयत्न उत्तर होता. घेऊया. वाघमारेजी, माझ्यासारख्या- उत्तर काय आहे? काळकुटे असं म्हणतायत की भुजबळांचा प्रयत्न असा आहे की मीच कसा ओबीसींचा मसीहा आहे असं ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत. महाभारतापासून धृतराष्ट्र नीती चालत आलेली ह्या गोष्टी चालत राहत असतात, परंतु काम करणाऱ्यांनी काम करत राहावं लागतं. पाय ओढणाऱ्यांनी पाय ओढत राहायचे असते, काम करणाऱ्यांनी काम करत राहायचं असतं. आणि समाज कोण काय करते, समाजाचं सगळीकडे लक्ष असतं. कोण रस्त्यावर उतरतं, कोण खोलात जातं, समाज ज्याला ठरवेल तो नेता असतो असं काही नसतं. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. तर आम्ही काम करणारे आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून घेणारे, आम्हाला काही नेता म्हणून घेण्याची हौस नाही. परंतु आजची परिस्थिती अशी की राज्य सरकार दोन्ही मराठ्यांना फसवत आहे आणि ओबीसींना फसवत आहे. म्हणजे परिस्थिती अशी, मराठ्यांना कसं फसवल्या म्हणलं जातं, ओबीसीला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण दिलंय. मग जी. एक तर राज्य सरकार मराठ्यांना फसवत आहे आणि जर मग ओबीसी मध्ये जर घुसखोरी होती तर मग ओबीसीला धक्का लागत नाही म्हणते, मग ओबीसीला बी फसवत आहे. त्यामुळं हा जाब आपण आता खरं तर जरांगे नक्कीच. सोडता राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला नक्कीच. विचारणं गरजेचं आहे. त्यांचा लढा राज्य सरकारच्या नक्कीच. विरोधात आहे, आमचा नक्कीच. सुद्धा लढा राज्य सरकारच्या विरोधात आहे. आणि राज्याचे जेवढे मंत्री असतील, राज्याचे नक्कीच. जेवढे मंत्रिमंडळातील प्रतिनिधी असतील, यांनी सुद्धा मराठा प्रतिनिधीने त्यांचं याच्यासाठी बोललं पाहिजे आणि नक्कीच. ओबीसी प्रतिनिधीनं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याला, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला धारेवर धरणं गरजेचं आहे. कारण की तसं होताना दिसत नाही आणि कुठतरी मला वाटतं आज दिवाळीच्या तोंडावर वेगवेगळे विषय निघत चालेत. परंतु ही नक्कीच. चूक देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याची, कारण या राज्यामध्ये अनेक कुणबी प्रमाणपत्र नक्कीच. वाटप सुरू आहे. यामधून ओबीसीचं राजकीय हत्या होती. आता हे बघा, जरांगेला आम्ही दोष देतो. नक्कीच जरांगेच्या नक्कीच. नवनाथजी, मला थोडंसं वेळेचं बंधन आहे. मात्र तुमच्या दोघांच्याही ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया पोहोचलेल्या आहेत आणि या सगळ्यावरती लवकरात लवकर निर्णय हो आणि या सगळ्या ज्या वैयक्तिक टिप्पणी आहेत त्या थांबवत आणि ज्या करता तुम्ही सगळेजण लढत आहात ते आरक्षण तुम्हा सगळ्यांच्या पदरात पडो अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. दोघांचेही आभार, तुम्ही सहभागी झालात त्याकरता. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.